आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आर्य दुग्ध वसाहत तेथील कृषी उद्योग या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी ड्रीम कन्व्हेन्स विषयी खासदार रवींद्र वायकर साहेबांनी बैठक घेतलेली. खासदार साहेब नक्की कोणते विषय होते? प्रामुख्याने एखादा विकासक बिल्डिंग बांधतो आणि बिल्डिंग बांधल्यानंतर रेरा कायद्याच्या अनुषंगाने पहिला मोफा होता आणि आता रेरा आलाय. आता हा रेरा आल्यानंतर सी रेरा म्हणजे सेंटर रेरा आणि MH रेरा म्हणजे आपला महाराष्ट्राचा रेरा आपण त्याला, आणि तो मी स्वतः बनवलाय त्यामुळे मला त्याची माहिती आहे. अनेक सोसायट्यांमध्ये बिल्डरला त्यामध्ये रेरामध्ये लिहिलेलं आहे की 60% ऑक्युपन्सी आणि किंवा 3 महिने तुमचं जेवढे फ्लॅट गेलेले आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला डीम कन्व्हेन्स करून दिले पाहिजे. परंतु अनेक बिल्डर त्या पद्धतीने करतच नाही. म्हणजे कल्पतरू कुठे केलंय, ओबेराय नाही केलेलं आहे, आणि छोटे छोटे होल्डर. तर मी त्यांना तेच सांगितलं, जर त्यांनी रेरामध्ये ते लिहिलेलं आहे आणि रेरामध्ये आणखीन काय उपसूचना करायची असेल की ज्या वेळेला त्यांना आपण रेराला सबमिशन करतो त्याच वेळेला त्याने ते नाही दिलं तर त्याला पुढच्या कामाला परवानगी देऊ नये असं केलं पाहिजे. म्हणून ते सर्व जे सोसायट्या त्रासलेल्या आहेत ते त्याच्यामुळे आहेत. त्यामुळे त्या कायद्यामध्ये हा एक बदल करून दिला पाहिजे आणि त्यांना जर झालं DDRच्या माध्यमातून त्यांच्या हस्तांतर, मानवी हस्तांतर, डीम कन्व्हेन्स हे त्यांना किती या ठिकाणी संस्था आल्या आता जवळजवळ 35 ते 40 पर्यंत सोसायट्या आलेल्या आहेत आणि ज्यांना आणखीन कळेल तशा ते येतील. तशा पद्धतीने प्रत्येक सोसायटीला काय सूचना दिल्या? त्यांना त्याच दिल्या ना की यांचं सर्व त्यांना कसं वाटतं, एक तर बिल्डर असं म्हणजे पहिल्याने पैसे घेताना चांगला बोलतो आणि नंतर तो त्याचं रूप दाखवतो, वेगळं रूप, की तो काहीतरी मोठा हे आहे आणि लोकांना सतवतो, सोसायट्यांना सतवतो. पण आमच्याकडे कायदा आहे, त्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन त्यांनी करायला पाहिजे, DDRने केलं पाहिजे. त्यामुळे त्यांना आता त्यांच्या विभागामध्ये असलेल्या डेव्हलपरना पहिल्या त्यांच्या नोटीस झाल्या पाहिजे, कायदा रेरा तुम्ही वापरताय, रेराचा यूज आम्हाला करायचा आहे, त्या पद्धतीने तुम्ही ते केलं पाहिजे. अशा पद्धतीनं पहिलं त्यांना आता नोटीस आहे. हे जे कार्यालय आहे हे उत्तर पश्चिम विभागातील सोसायट्यांकरता आहे? हो 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 हे जे कार्यालय आहे आपल्या उत्तर पश्चिमसाठी मुख्य त्यांना मिळत नव्हती जागा, ती अंधेरीची पण तशाच पद्धतीने त्या अंधेरीला आपण केली आणि आता ही सर्व बाकीच्या लोकांची, आणि हे मुख्य लवेकर साहेब जे आहेत ते त्याचं मुख्य आहेत. त्यामुळे आता आरेमध्ये आपलं नेहमीच येणं जाणं असतं, त्यामुळे रोजच आता ज्या ज्या सोसायट्या येतील त्या मी त्यांना घेऊन येणार, ते पण जाणार त्यांच्या तिथे आणि त्या पद्धतीने लोकांची कामं होऊन जातील.